नमस्कार. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. ऑपरेशन सिंधूर अजून संपलेलं नाहीये. आज तिन्ही दलाची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे आणि तसा थेट इशाराही पाकिस्तानला दिलेला आहे. ऑपरेशन सिंधूर संपलेलं नाही आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर पाकिस्तानकडून गोळ्या झाडल्या गेल्या तर आम्ही गोळे झाडू, गोळे टाकू, अशी थेट आक्रमक भूमिका पंतप्रधान मोदीजींनी घेतलेली आहे. आणि या आजच्या बैठकीमध्ये आज जे दिल्लीला तिन्ही दलासोबत पंतप्रधानाची बैठक झाली. या बैठकीमध्ये ही भूमिका घेतल्याचं समोर येते आणि तसं ANI ने ट्विट केलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं हे आहे की ज्या दिवशी म्हणजे पाकिस्ताननी आणि भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्ध म्हणजे थोडक्यामध्ये जो तणाव आहे तो थांबवला होता आणि एकमेकावरती जे काही ड्रोन आले किंवा गोळीबार होतं त्याला थांबवण्याचं दोन्ही देशांनी मान्य केलं, तसं डिक्लेअर केलं होतं. पण त्यानंतर संध्याकाळी काश्मीरमध्ये लाल चौकामध्ये पुन्हा ड्रोन दिसल्याचं आणि गोळीबार किंवा बॉम्बचे आवाज आल्याची घटना समोर आली आणि या घटनेनंतर पुन्हा एकदा पाकिस्तानचा चेहरा समोर येताना दिसला. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं हेच आहे की पंतप्रधानाची भूमिका आणि अमेरिकेने केलेलं ऐलान. अमेरिकेने जे क्रेडिट घेतलं होतं, अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की दोन्ही देश आमचं ऐकतील आणि दोन्ही देशांना सांगून मध्यस्थी करून त्यांनी युद्ध थांबलं, पुढं युद्ध होणार नाही अशी घोषणा केली होती. आता यानंतर आजची बैठक झाली तर या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितल्याची माहिती आहे की जर समजा चुकून आता पुन्हा पाकिस्तानकडनं जर गोळीबार झाला तर त्यावरती आक्रमक प्रत्युत्तर, विनाशकारी प्रत्युत्तर दिलं पाहिजे अशी आता भारताची भूमिका आहे. आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं हेच आहे की एकंदरीत या बैठकीमध्ये काय घडलं हे अद्याप जरी समोर आलं नसेल तरी सूत्राची माहिती आहे तशी आणि तसं NI ने ट्विट केलंय त्यानुसार हे कळते. आणि आता नरेंद्र मोदी यांनी जी अमेरिकेची भूमिका होती, जी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्थीची भूमिका घेतली होती, त्यानंतर पूर्ण भारतामधनं जी टीका टिप्पणी होत होती, ज्या टीका होत होत्या, इंदिरा गांधीचं उदाहरण दिलं जात होतं 1971चं. तर आता सूत्रानुसार हे पण कळतंय की नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला पण असं नमूद केलेलं सांगितलं आहे की आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही आणि आता पाकिस्तान सोबत कोणत्याही गोष्टीवरती, कोणत्याही टॉपिकवरती चर्चा करण्याचा आमचा कोणता इरादा नाही. जर समजा ते जे दहशतवादी हल्ला करणारे लोक दहशतवादी जर ताब्यात देत असतील तर चर्चा करू शकतो, पण अन्यथा पाक व्याप्त काश्मीर सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त भारत कोणत्याही गोष्टीमध्ये चर्चा करण्यासाठी आता सध्या तरी इंटरेस्टेड नाही. आणि पाक व्याप्त काश्मीर जो आहे त्याला POK म्हणतो, तो घेण्याचा आणि तो भारतात परत आणण्याचा हा निर्धार पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवला आहे. तर एकंदरीत हे बोलत असतानाच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याकडनं जी झालेली टिप्पणी आहे ती म्हणजे कोणती, की कोणाच्याच मध्यस्थीची आम्हाला गरज नाही. म्हणजे हे स्टेटमेंट सध्या तरी मोठं स्टेटमेंट आहे आणि NIच्या ट्विटनुसार ह्या गोष्टी कळतायत आणि एक सूत्राची माहिती अशी आहे की असं आक्रमक भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे. तर एकंदरीत यावरती आपल्याला काय वाटतं आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवू शकता. धन्यवाद.